काल आपण शाल या पाठाबद्दल सुरुवात केली होती, तर आता आपण त्याच्या समोरील भाग बघू. तर शाल या पाठामध्ये राग जाधव यांनी सुरुवातीला सांगितलं की त्यांनी कुठे पु ल देशपांडेकडे गेले असता त्यांना शाल दिल्या गेली आणि मग त्यांनी ती शाल छान आपल्या पेटीत ठेवली आणि मग नंतर एका बाईला त्यांनी ती शाल मुलाला पांघरायसाठी म्हणून देऊन दिली. आता त्याच्या पुढे आपण आज बघणार आहोत. तर बघा, कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलने गाजवत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. परिणामतः त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राही. एकदा ते मला म्हणाले, या शाली घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे. तर जाधव यांच्या संपर्कात हे नारायण सुर्वे यांच्या संपर्कात नेहमीच असायचे. तर त्यांचे जे जे काही कार्यक्रम होत असे तिथे ते जात असे संमेलनांमध्ये. तर त्यांच्या एका संमेलनामध्ये जाधवांना कविवर्यांनी म्हटलं की माझ्याकडे इतक्या शाली जमा झाल्या आहे की त्या शालींकडे बघून मला असं वाटत आहे की मीच आता शालीन बनू लागलो. शालीन म्हणजे काय की विनम्र आणि चांगली वागणूक असणारा मनुष्य असं मी बनू लागलो आहे. त्यांच्या बोलण्यातील उपरोधिक खोच माझ्याच नव्हे तर कोणाच्याही सहजपणे लक्षात येणारी होती. शाल व शालीनता याचा संबंध काय? खरे तर खरीखुरी शालीनता शालीविनाच शोभते. सुर्वे मुळातच शालीनच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही, कधी क्षीणही झाली नाही. म्हणजे इथे जाधवांना हे सांगायचं आहे की नारायण सुर्वे यांचा स्वभाव मुळातच विनम्र. तर त्यांचा स्वभाव या शालींमुळे अधिकच शालीन झाला अशातला कुठलाच भाग नाही. त्यांनी मुळातच काय आहे, सुर्वे मुळातच शालीन, म्हणजे त्यांचा स्वभावच कसा आहे, नम्र विनम्र असा आहे. त्याच्यामुळे काय शालींच्या वर्षावाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही. म्हणजे एवढा त्यांचा सन्मान झाला पण त्यांना थोडासाही गर्व अभिमान कसलाही म्हणजे असा त्यांची वागणुकीत फरक पडला नाही. एवढे ते नम्र विनम्र वागायचे. मी कविवर्यांना म्हटले, शालीमुळे शालीनता येत असेल तर मी कर्जबाजारी होईन. म्हणजे जाधवांनी कविवर्यांना म्हटलं की जर का शालीनता येत असेल शालीमुळे तर मी कर्जबाजारी होईन, भिकेला लागेन. पण शेकडो शाली खरेदी करून सर्वांना एक एक शाल लगेचच नेऊन देईन. यावर तो शालीन कवी मनापासून हसला. म्हणजे जाधवांना म्हणायचं होतं की जर का शालीमुळे शालीनता येत असेल तर आपल्याला सगळ्यांना शाली वाटल्या तर सगळेच व्यक्ती कसे शालीन होईल असं जाधवांनी कविवर्यांना म्हटलं. तर कविवर्य काय हसायला लागले. शालीमुळे शालीनता येते की जाते या प्रश्नाचे माझे उत्तर जाते असेच आहे. सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच मोठा आहे. शालीमुळे शालीनता येते की जाते या प्रश्नाचे उत्तर जाते असे आहे. म्हणजे शालीनता जाधवांना म्हणायचं आहे की शालीमुळे शालीनता जाते. सन्मान करण्याच्या रूपाने आपण खरे तर एक शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच मोठा आहे. म्हणजे काय, जर कोणी आपला सन्मान करायला म्हणजे आपला सन्मान जर होत असेल तर आपल्या मनामध्ये गर्व अभिमानाची भावना निर्माण होते असं इथे जाधवांना म्हणायचं आहे. मी 2004 साली मराठी साहित्य संमेलनाचा बिनविरोध अध्यक्ष झालो. मी म्हणजे कोण इथे, जाधव काय 2004 साली राग जाधव म्हणजे काय, रावसाहेब गणपतराव जाधव हे 2004 साली मराठी साहित्य संमेलनाचे बिनविरोध म्हणजे कोणीही त्यांना विरोध केला नाही आणि ते अध्यक्ष झाले.
तत्कालीन 1-2 वर्षात माझ्यावर शालींचा वर्षाव झाला. म्हणजे त्यांना जिथे कुठे कार्यक्रम होत गेली तिथे तिथे त्यांचा शालींचा वर्षाव म्हणजे शाली श्रीफळनी सन्मान होऊ लागला. एवढ्या शाली जमत गेल्या की माझ्या 8x6च्या खोलीत त्यांना ठेवणेच शक्य नव्हते. म्हणजे त्यांच्या एवढ्याशा त्या 8x6च्या खोलीमध्ये ते ठेवणे शक्य नव्हते. मग मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून ते निकटवर्ती मित्राकडे ठेवले व त्या शाली वापरण्याचे वगैरे त्याला सर्वाधिकार दिले. म्हणजे त्यांनी काय केलं जाधवांनी की त्या शालींचा गाठोडा बांधला आणि निकटवर्ती म्हणजे त्यांच्या जवळच्या मित्राला ते शालींचे गाठोडे देऊन दिले आणि म्हटलं की तू तुझ्या मर्जीनी म्हणजे तुझ्या इच्छेने तुझा सर्वाधिकार दिला, या शाली कशाही तू उपयोगात आण. बिचारा अति प्रामाणिक म्हणजे मित्रही अति प्रामाणिकच. त्यांच्याही छोट्या खोलीत त्याने ते सांभाळले. म्हणजे 8x6ची खोली जाधवांची, तर त्यांच्याही पेक्षा लहान खोली त्यांच्या मित्राची, तिथे त्याने काय ते शाली बिचाऱ्याने काहीही न म्हणता सांभाळल्या. हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या गरीब श्रमिकांना. म्हणजे शेवटी काय त्यांनी त्या शाली गरिबांना वाटून दिल्या. याच सुमारास मी शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर बहुधा रोज संध्याकाळी जात असे. आता शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिर, शनिवार पेठ पुण्यातली शनिवार पेठ आहे, तिथे ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर बहुधा रोज संध्याकाळी जात असे. तेथील कट्ट्यावर बसणे मला आवडे. कट्ट्यावर म्हणजे एक असं चबुतरासारखं असं बांधलेलं असेल झाडाच्या भोवती, तिथे काय बसणे लेखकाला आवडत असे. एक दिवस काय घडले की कडक थंडीच्या दिवसात एक म्हातारा अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुळकुळत बसल्याचे मी पाहिले. आता तेवढ्यात जाधवांना कोण दिसला? एक म्हातारा दिसला. तो काय थंडीमुळे कुळकुळत होता, अशक्त होता. भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून पांघरून कुळकुळत बसल्याचे मी पाहिले. म्हणजे काहीतरी असे फाटलेले कापड वगैरे टाकून तो तिथे पांघरून बसल्याचे त्यांना दिसले. दुसऱ्या दिवशी मी 2 शाली घेऊन ओंकारेश्वराच्या कट्ट्यावर आलो. परत दुसऱ्या दिवशी ते काय 2 शाली घेऊन, कोण? राघ जाधव लेखक 2 शाली घेऊन कट्ट्यावर आले आणि काय केलं त्यांनी? तो म्हातारा होताच तिथे, त्यांना म्हातारा तो दिसलाच, त्याला 2 शाली दिल्या. आता त्यांनी काय केलं? त्या 2 शाली त्या म्हाताऱ्याला देऊन दिल्या. त्याने थरथरत्या हातांनी मला नमस्कार केला. राघ जाधवांना त्यांनी काय केलं? त्या थरथरत्या हातांनी, म्हणजे थंडीमुळे त्याला थंडी वाटल्यामुळे कुळकुळत होता म्हातारा, त्याने त्याला नमस्कार केला. पुढे 4-5 दिवस मला काही कामामुळे संध्याकाळी ओंकारेश्वराला जाण्यास उसंत लाभली नाही. उसंत म्हणजे काय? वेळ मिळाला नाही ओंकारेश्वरला जायला. मग त्यानंतर मी नेहमीप्रमाणे ये जा करत राहिलो. मग नेहमीप्रमाणे त्यांनी येणं जाणं करत बसले. मग एकदम त्या भिक्षेकरी वृद्धाची आठवण आली. मग एखाद्या दिवशी त्यांना काय आठवण आली परत की मी त्याला 2 शाली दिल्या होत्या वगैरे. मग तो नेहमीच्या ठिकाणी नव्हताच. म्हणजे नेहमी तो तिथे त्या कट्ट्याच्या बाजूला बसायचा, तो तिथे नव्हताच. तेथील पुलावर चक्कर मारावी म्हणून मी उठलो व पुलावरून चालू लागलो. आता पुलावरून चक्कर मारावी म्हणून जाधव काय चालायला लागले. पुलाच्या जवळपास मध्यावर तो भिक्षेकरी म्हातारा दिसला. पुलाच्या जवळपास मध्यावर म्हणजे मधात आल्यानंतर त्यांना काय तो म्हातारा दिसला. मी लगबगीने त्याच्या जवळकडे गेलो. म्हणजे लगबगीने म्हणजे असं पटपट त्याच्याकडे गेलो. पाहतो तो काय? तीच चिरगुटे अंगाखाली व अंगावर. म्हणजे यांनी जे 2 शाली दिल्या होत्या त्या 2 शाली तिथे नव्हत्याच त्याच्याकडे. काय होते ते? फाटलेले चिरगुटे, चिंध्या वगैरे अंगावर असे, तेच कुळकुळणे, तेच दिनवाणेजीने. म्हणजे त्या म्हाताऱ्याने त्या शाली केल्या तरी काय शालींचं? तर त्यांना त्या 2 शाली दिल्या होत्या म्हाताऱ्याला, त्यांनी त्या पांघरल्या पण नाही, काही नाही, आणि तेच फाटलेल्या आधी जसा तो कुळकुळत बसायचा तसाच बसून दिसला लेखकाला. मग मी म्हटले, लेखकांनी म्हटलं, बाबा तुम्ही मला ओळखले? म्हणजे त्या म्हाताऱ्याला आता राघ जाधव लेखक विचारायला लागले, बाबा तुम्ही मला ओळखले? त्यांनी नकारार्थी मान हलवली.
म्हणजे त्या म्हाताऱ्याला म्हणजे असं त्यांना जाणवायचं होतं की नाही बा मी तुला ओळखत वगैरे नाही म्हणून. मग मीच म्हटले, मग कोणी जाधवांनीच म्हटलं, बाबा 5-6 दिवसांपूर्वी मी तुम्हाला 2 शाली दिल्या होत्या, आठवते? मग जाधवांनीच त्या म्हाताऱ्याला आठवण करून दिल्यासारखं म्हटलं की मी तुम्हाला 2 शाली दिल्या होत्या, आठवती का? त्यावर म्हातारा खुलला व पुन्हा हात जोडून म्हणाला, हे भल्या माणसा, तू लई मोठा, म्यासनी शाली दिल्या, पण बाबा म्या भिकाऱ्याला शाली कशा शोभतील? त्या शोभेपेक्षा पोटाची आग लई वाईट. मी शाली इकल्या म्हणजे काय? त्या म्हाताऱ्याने दोन्ही शाली विकून टाकल्या व 2-3 दिवस पोटभर जेवून घेतलं. बाबा आमचं हे असलं बिकट जीनं, तुझं लई उपकार आहेत बाबा. आता तो म्हातारा म्हणाला की त्या 2 शाली दिल्या, तुम्ही खूप उपकार केला माझ्यावर, पण काय करणार, पोटाची आग, त्या म्हणजे त्याला जेवण मिळण्यासाठी त्यांनी काय केल्या, त्या 2 शाली विकून टाकल्या आणि पोटभर जेवून घेतलं बाबा, असं तो त्या लेखकांना सांगायला लागला. शालीची शोभा आणि ऊब व पोटाची आग आणि अन्नाची ऊब म्हणजे भुकेल्यास अन्न द्यावे, तहानलेल्यास पाणी द्यावे आणि ही जमले नाही तर अभाग्यांना सन्मानाची शाल तरी द्याव्यात. म्हणजे लेखकांना आता इथे काय म्हणायचं आहे की जर का आपण भुकेल्याला अन्न देऊ शकत नाही किंवा तहानलेल्या पाणी पाजू शकत नाही, तर जर का तुमच्याकडे अशा शाली वगैरे असेल तर काय, अभाग्यांना सन्मानाच्या शाली तरी द्याव्यात. म्हणजे त्याचा तरी उपयोग हे भिक्षेकरी काय विकून आपले पोट भरतील, असं या पाठामध्ये जाधवांनी खूप अप्रतिम असं लेखन कार्य करून दाखवलेलं आहे. म्हणजे त्यांच्या जीवनात जे जे असं घडलेल्या घटनांवर त्यांनी इतकं सुंदर असं लिखाण करून दाखवलेलं आहे. खूप असं म्हणजे त्या भिकाऱ्याची मानसिकता आणि शालीची शालीनता, म्हणजे शालीमुळे जरी का आपण एखाद्याला सन्मानाने शाल दिली, पण जरी त्याच्या उपयोगाची नसली शाल, पण त्या भिकाऱ्यांनी त्या शालीचा उपयोग कशा प्रकारे केला हे याच्यातून म्हणजे कसं या लेखातून पाठातून जाधवांनी खूप चांगल्या रीतीने म्हणजे असं चित्रित करून दाखवलेलं आहे आणि खूपच छान करून दाखवलेलं आहे. तर अशा प्रकारे आता आपला हा हे पूर्ण पाठ आपला संपलेला आहे. यानंतर आपण याचे प्रश्न आणि उत्तरे बघणारच. तर जर का तुम्हाला या पाठावरील प्रश्न आणि उत्तरांची PDF जर हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. थँक्यू.